तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सेकंड डे आहे आमचं सोलापूरमध्ये. तर आज आम्ही जातो आहे पंढरपूरला. सकाळचे 7:45 होत आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे. आम्ही तिघीच आज हा पण आम्ही तिघीच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये काही एडिट म्हणजे कुठले क्लिप घेता येत नाही, कारण का काल फोनला चार्जिंग नव्हती. फोन माझा स्विच ऑफ झाला. त्याच्यामुळे जेवढे क्लिप घेतले मी ते तुम्ही बघितले असतील पहिल्या ब्लॉगमध्ये, जो पाडव्या दिवशीचा होता. म्हणजे आम्ही अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर केलं आणि आज आम्ही करतोय पंढरपूर. म्हणजे आमचे हे 4 देवदर्शन कंप्लीट होतील नवीन वर्षाचे. आणि काय लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कॅमेरा ऑन असेल तेव्हा आम्ही बोलणार नाही, पण कॅमेरा बंद झाला की असे जोक मारणार की कॅमेरा होईपर्यंत ते संपलेले असणार. आणि असं घेण्याचं कारण या गोष्टीमुळे, जर केसांचा असा गुतुडा होईल आणि पार जाईपर्यंत भूताची अवस्था होऊन जाईल, त्यापेक्षा जाताना आपण नीट गेलेलं बरं. येताना झाला तरी अवतार भूताचा काही प्रॉब्लेम नसतो, बरोबर. उतरल्यानंतरचा चेहरा दाखवते मी, ठीक आहे. बाय. कुठे स्कार्फ दाखव. ओढणी स्कार्फ आहे. चला बाय बाय. साठी आली आता इथे व्हिडिओ बनवायचे. तर आम्हाला एवढे व्हिडिओ आम्ही शेअर केले, पण त्यातले आता दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ तर आम्ही येतानाच बनवला. त्याच्यात तुम्ही नव्हती, तेही सांग. हा, ही नव्हती, ही होती सोबत माझ्या. बाप. आणि काल तिथे रात्री पाऊस पडला. म्हणजे गेल्या वर्षी सारखं एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस पडला इथे, आणि तो पण आम्हाला भेटला. नवीन वर्षाची सुरुवात पावसाने केली. ठीक आहे. ही लहान पोरं चोरते. आणि तू ते दारू नॉक करून माहिती ते पैसे द्यावं, खायला पाहिजे. तशातले सीन झाले आता आमच्या. आणि खलास साहेब आमची वाटते की नाही, ही आमची खलास साहेब बघा तुम्ही. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. मारे सालेकुम. कलीदी में आना, ठीक आहे. हाँ ठीक आहे भाई ना. बाय बाय. आजच्या दिवसात व्हिडिओ भेटेल काय बनवायला की गेल्यावरती भेटणार आहे? जायपर्यंत भेटणार नाही मला असं वाटतंय. स्टोरी टाकण्यात व्यस्त आहे. नाव काय टाकू, नाव काय टाकू. बाय व्हिडिओ अपलोड करायचा आहे बाय आज. काय पण करू, एडिट करूया ना. व्हिडिओच अपलोड कालचा पाडव्याचा आज संध्याकाळी टाकेल. आणि हा व्हिडिओ उद्या काय नाही ना, उद्याचा ब्लॉग काढला तर काढेल, कारण का सिद्धेश्वर मंदिर आहे आणि बाकी काय नाही. हा पूर्णिमा या बाई. ही तर वेगळीच वाटते. ही चोरीला येते ना ती. बाय. आता टोल नाका हे रील असे आमच्या राहून गेले सगळं. कायच नाही केल्यात आम्ही. काल एवढी घाई गडबड झाली आमची. ती मेन ट्रेन उशिरा झाली ना, तिने मार. जाऊ दे, काय नाही, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि कालचं देवदर्शन एवढं मस्त झालं. कसं झालं कालचं? एकदम चांगलं मस्त. कुठेच काही नाही, काय नाही. आम्हाला तर जाताना एवढं घाबरवलेलं, तुम्हाला गर्दी भेटणार, तुम्ही या मोमेंटला जाताय, त्या मोमेंटला जाताय. पण तो मोमेंट एवढा भारी होता ना की सांगू पण नाही शकत. गर्दी नाही, काय नाही. सगळे उलट आम्हाला चोळप्पा मंदिरच्या इथे
आरती पण भेटली त्यांची. परत त्यांचं पूर्वज जे 6वी पिढी त्यांची चालू आहे ते पण आम्हाला भेटले. त्यांच्याशी बोललो आम्ही. पण ते व्हिडिओ वगैरे काहीच नाही शूट केलं मी तिकडे. जास्त थोडं अनकम्फर्टेबल होतं माणूस. प्रत्येक वेळी कम्फर्टेबल नसतं व्हिडिओ काढण्यात. बरोबर ना? बरोबर. लाजरी नाही खूप. आजची लाजरी आहे मी. कॅमेरा काय बोलतात ते, असं कॅमेरा ऑफ मध्ये मी खूप मस्तीखोर आहे असं दाखवावं लागतं की शरीफ आहे म्हणून. चला फायनली, अरे ट्रकवाला आला मध्ये. फायनली आलो आम्ही पंढरपूरला. आला आहे रील्स. कलर जरा 1 आवर मध्ये आलो. 1 आवर मध्ये ऑटो तिथे पण. गाव पण अशा ठिकाणी आहे ना की बस जिथे सुख आहे तिथेच गाव आहे माझं. वाव, बरोबर ना ग? जिथे माझं गाव आहे तिथेच सुख आहे. त्याला पण भाग्य लागतं. जसं कोकणी माणसांचं असतं ना, त्यांना शिमगा भेटतो कोकणी आहे म्हणून त्यांना ते भाग्यवान आहे. तसं मी भाग्यवान आहे की सोलापूरमध्ये मी अक्कलकोट या ठिकाणी राहते. हे थंडी नाही वाटत तुमच्या लोकांना? पाय थंड झाले किती? कारटले अंगावरती काटा येतोय. पाऊस पडला तर थंडी वाजते. हे पिया हे बघ किती मस्त आहे. मस्त आहे ना? मागाच्या व्हिडिओ मध्ये बोलली मी आले म्हणून पंढरपूरला. पण अजून परत जेवढा 1 तास होता तेवढा त्याने आता परत ते सेकंड टोल लागला. कब जाएंगे मम्मा रील्सचा गपला झाला होता. गपला परत रील्स केली, परत टाकली. एवढा आहे आमचा टॅलेंट. थकत नाही आम्ही या गोष्टीत. आम्ही थकणार नाही कधी. 10 तास करत राहू. गाणं नाहीच बंद केलं. हा खाला बघा नदी आली आता. हो पाणी कमी आहे तरी या टायमिंगला. काय एवढंच आहे पाणी सोडलं नाही वाटतं यावेळेस. इथे थोडस खाली जाऊया आता. आलो आम्ही. पाटीचा खोबडा झाला. खोबडा जो पाटी असा हा आदळलोय ना, खेबडा झालाय खेबडा. फिरतोय पण ह्याच्यासोबत ज्यांच्यासोबत ज्यांनी पाप केले जास्त. पाप केले ही तर मेन आहे त्याच्यातली मेन. पाप भेटूया खाली. पाप होत म्हणजे परत पाप करायला चालू आहे. इथून गेल्या तिकडून पाय पडला की लगेच पाठी फिरलो पाप करायला. ही तर तयारच आहे. हा ऑब्विसली. हा ऑब्विसलीची पेलिंग होईल. उद्या भेट उद्या. आता बोलीस ना, आताच सांग. मॅडम म्हणतात टीचर सॉरी टीचर स्पेलिंग नाही येत मला. आधी नाही तू बोलती क्यों आहे. चला भेटूया. स्कार्फ उतरवल्यानंतरचा चेहरा आमचा आहे तसाच आहे. तुझा लूक दाखव. हिचा लूक आहे, हायचा लूक आहे, हा माझा लूक आहे. उई हा ही एकटीची साडी घातली कारण का नवीन नवरी आहे ना. ते नवीन नवरीचं असतं ना 9 दिवस साड्या. तिसऱ्या दिवशी जीन्स. हा ही आहे ती. वैतागलीस की नाही साड्या घालून? खरंच वैतागली. किती वैतागली? हा पियाचा मित्र आमचा. पिया नाव आहे का एक नंबर. चला हे बघ मी दाखवते ना मला. रिअल आलो इथे मंदिर आहे. जातो मी. वाव नवसाला पावणारा म्हणलं की लगेच उभी राहिली ते पाया पडायला. ही बाई काय आगाव कार्टे काय माहित. देवाला बघितलं लगेच उभी राहते मागायला. विठ्ठलासाठी आणि रुक्मिणीसाठी घेतला मी हार. काय बोलतेस? जबरदस्ती करतात ती लोक.
हातातच ठेवलं डायरेक्ट हातात ठेवलं. मग तसेच करतात ती लोक. अरे न्यावं लागतं पण तुम्ही असं जबरदस्ती देऊ शकत नाही ना आमच्या हातामध्ये, जर आम्हाला नाही घेऊन जायचं तर. पाऊण तासामध्ये दर्शन होणार. चरण दर्शन आहे आमचं हे. पाऊण तासात दर्शन होणार आमचं. चरण दर्शन म्हणजे आम्ही हे स्वतः पाहणार विठ्ठल आणि रुक्मिणीला. म्हणजे किती दर्शन छान होतं यार आपले. पापी माणसं नाहीत आम्ही, पुण्य केलेलं आहे काय ग. म्हणून असे चांगले चांगले दर्शन करतायत आमच्याकडून. मी मला घेऊन आलात ना म्हणून प्रॉब्लेम नाही. अरे तुझं तोंड बघ. हिला घेऊन आलो, तुला बोलली चल म्हणून आलीस, नाही तर जात होती घरी भांडे घासायला. आपण फोटो काढत रेडी होतो. आम्ही एका पायावर तयार असतो. घरातले म्हणतात राहतात की नाही या घरामध्ये. नाही बोलत, मला तर तसंच बोलतात. उंडी काय, उंडगी बोलतात. उंडगी म्हणजे नुसती फिरणारी. हे नाव आहे मला, हे मला नाव आहे उंडगी. घरात नुसतं फिरायला बघ, घरात राहू नको, घरातली कामं करू नको. काय पिया, तुला काय नाव आहे घरात? शांत. शांत बोलतात हिला घरामध्ये, शांत बोलतात. या आम्हाला विचारा. आम्हाला म्हणजे हिला तर नाही माहिती, मला विचारा. मला 4 वर्ष झाली हिच्या सोबत आहे एक ऑफिस मध्ये. फोटो काढत नाही तुझा, ज्या अँगल मध्ये तू उभी आहेस अशी पोज द्यायला. काढूया फोटो. जास्त बोलू नकोस. काय काय बिहाइंड कॅमेरा, ऑफ कॅमेरा अशी करते बघितलं. शांत. घरातल्यांना थांब ना, असेच व्हिडिओ काढणार आहे आणि हिचे दाखवणार आहे मी. लपून लपून काढणार तिचे व्हिडिओ. चल चल. फोटो काढतो आता आम्ही आणि मी त्यात गोरी येते. ते दोघींचा फॉल्ट होतोय. बोलतात तुझा फोन तुलाच फोकस करतो. ऑफकोर्स माझा फोन मलाच फोकस करणार ना, तुम्हाला थोडी ना करणार. तुझा आयफोन दाखव. तुझा आयफोन असून तर काय कामाचा नाही. आमचं तर अँड्रॉइड सॅमसंग आहे, तरी पण आमचे फोन छान येतात. चार्जिंग कमी आहे माझ्या. हो चार्जिंग. सकाळी 5 वाजता उठून चार्जिंगला लावलाय फोन आणि बोलतो चार्जिंग कमी. छान. ही अशी पोच देते ना. काय करणार आहेस? माझी हिंमत तुला मी काय करणार. अशी पण कायच नाही हिंमत, ती काहीच करू शकत नाही. फक्त बोलायचे. अगं बोल. ही फोन मध्ये, नुसती फोन मध्ये. कालचा व्लॉग यार चांगला नाही झाला ना. फोनच, आमची बॅटरीच नव्हती फोनला. माझा तर जाता जाता फोनच स्विच ऑफ झाला. माझा होता, हिचा होता. माझा बॅटरी खेचत होती. माझी 1 2 3 4 5 असंच होती चार्जिंग. नंतर फोन स्विच ऑफ झाला, त्यामुळे फोन पण जास्त यूज नाही केला. व्लॉग पण कालचा असा ओके आला. ठीक आहे. काहीतरी आहे 2026चा नवीन वर्षाचा व्लॉग आहे. दर्शन केलं, निघडं ताव मारलंय मी. पिठलं भाकर. फोन आमचे जप्त केले होते. फोटो व्हिडिओ जास्त काढतो ना म्हणून. आता खाणार, जेवणार आहे डायरेक्ट घरी. फोनकडे पण लक्ष. पेटपूजा केली आता फोटो काढतो, कारण का फोन आमचे लॉकमध्ये होते. मी सांगितलं पण नाही, कारण का त्यांनी अचानक तो सेंटर आला, तो फोन लॉकरचा, आणि मग फोन काढून घेतले. आता रिटर्न घरी जातोय. भेटूया संध्याकाळी जाणार आहे बाहेर. आता जाणार होतो पण आता ऊन असणार आहे त्यामुळे जात नाही आहे. संध्याकाळी कालमुळे एवढं टॅनिंग झालंय. फोटो बघायचे नाही, उलट पुलट येतं. काकू आहे रॉकमध्ये. 1 तास झालं जसं निघालं तसं फोनवरती आहे. ते काकू टाईप भाषण असतं ना. हिने असं केलं, तिने तसं केलं, असं केलं तर तेवढं खाल्लं, एवढं खाल्लं. खाता मोजते वाटते. बोल ना. सबके दिन आते हैं. बोल. दिन आते हैं. इथं लवकर येणार आहे.
किती छान होता, आता येताना बघा किती घाण झालाय थोडा धुळीने. ते परत आलं बा ते मस्त ना. तर संध्याकाळी आता बाहेर जाणार आहे. तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिरचं नाव काय हो? 108 ज्योतिर्लिंगाचं ते नाव काय? वीर तपस्या कॉलेज आहे. वीर तपस्या कॉलेज आहे. तिथे 108 ज्योतिर्लिंग आहे. तर संध्याकाळी जर तिकडे गेलो तर ते व्हिडिओ दाखवू, नाही तर बघू पुढं आलं. त्या लोकांनी आठवण करून दिली तर शूट करायचं, नाही तर नाही. हे बाई गुढीपाडव्याचा व्हिडिओ एडिट करायचा आहे. त्याला का व्हिडिओ एडिट करणार 7 वाजता टाकायचं. 7 वाजता टाकायचा आहे. तो मला आत्तापासून जेवण पाहिजे. हा चलो बाय बाय. आता येताना जेवून आलो आम्ही. नंतर तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत मला भजीपाव खायचं नाही. संध्याकाळी येताना खाऊया ना. ते मंदिरातून येताना मूग भजी आणि ते मिरची भजी खाऊ घालतो हिला. पण आता आपण जेवलोय हा. आणि आता आपण एक जादू दाखवूया थोड्या वेळ. ठीक आहे. बाद में मिलते बाद में. ज्या प्रकारे काल मी ना खरं व्हिडिओ शूट नाही केला ना, पूर्ण व्हिडिओ हिचा दिसला. असं खायते झोपते खाते झोपते बास. कैद्या दिसतात का बघायचे, कैद्या चोरायचे. सोडणार आहे आज आम्ही एवढे काही. मसाला कैरी खायचे. मसाला कैरी ती चोरूनच खायची. जसं की चटणी मीठ लिंबू लिंबू आंबट असेल तर लिंबू नाही, तर थोडंसं गोड असेल तर लिंबू टाक. पण कैरी चोरायची आहे. पण ती दिसतच नाही. छानच दिसत नाही. जाताना दिसलं होतं. हे पर्यंत काय केलं वाटतं पुढापासून. बघा पौर्णिमा दिसलं तर. बोललो होतो ना तुम्हाला. आता निघालो आम्ही जेवून. आता घरी जायचं टायमिंग आहे. बाईने चांगल्या झोपा काढतोय आता. घरी जाऊन ना तिथे भाकऱ्या बनवत होते. आम्ही ब्रिजवरती होतो. तर खालचं तर दिसत होतं ती लोक भाकऱ्या बनवत होती. हिला बोललो आम्ही शिकून घे. पिठलं भाकर भेटतं ना खाली पंढरपूरची, म्हणजे लाईनीच्या खाली. तिथे बघत होती, शिकत होती प्रॉपर, म्हणजे कसं म्हणतात, कसं हे थांबतात ते. आता बघूया काय करते. आणि आम्हाला बोलते घरी जाऊन ना मी भाकरी करते हा. म्हणजे आजचा मेनू ठरवा, आपण काहीतरी करूया. मी भाकरी करते आणि तुम्ही काहीतरी ठरवा, आपण करूया घरी गेल्यावर. मी बोलले ठीक आहे करूया. तुम्हाला स्टार्टिंगच बोलली ना आता जेवलं आम्ही. तुम्हाला एक मज्जा दाखवतो ती मज्जा जे तिने काल दिवसभर केले. आम्ही पण झोपलो होतो रात्री. ही पण झोपली होती रात्री. तरी पण आम्ही पण जेवलो. ही पण जेवली होती. आम्हालाच येत नाही झोपा. हिला कुठे येत काय नाही तेवढं. आलं उतरायचंय. हॅलो. आता आम्ही जातोय संध्याकाळी. घरी गेल्यानंतर आम्ही ब्लॉग केला नाही. घरी गेल्यानंतर आम्ही बॅग पॅक केल्या, बॅग आवरल्या, सगळं घर स्वच्छ केलं, देवपूजा वगैरे केली. थोडं घरातलं सामान आणायचं तर सामान आणलं. त्यामुळे ब्लॉग नाही केला. आता निघालो आम्ही तयार वगैरे होऊन. बिया आता ड्रेसवर आले. मग अशा साडी करते होती ना काकू काकू म्हणून मी ड्रेस घातला. आम्ही सकाळच्याच कपड्यांमध्ये आहे. आम्ही कपडे चेंज नाही केले. काय करणार, आमच्याकडे कपडे ते. फायनली आलो आम्ही. पण अशा मोमेंटला आलो की मंदिर आता बंद होणार आहे. दाखवते 1 मिनिट. असं बाय पिया. सन्नाट आहे. पटपट चल. भीती वाटते. तुम्हाला पुढे गेले की दाखवते मी. कारण का एवढा वेळ व्हिडिओ चालू ठेवणं येणार ना. हे इथे आहे. हे फाउंटन होतं हे. पण इथे पाणी नाही आता सध्या. पाण्याची टंचाई आहे. हो. इथे नंदीचं हे आहे.
हे कॅमेरा खराब दिसतो वाटतं. नंदीचं हे मोठं केलंय त्यांनी. पहिलं नव्हतं मध्ये, आत्ता गेलंय. मध्ये आलो होतो ना आम्ही लास्ट टाइमला. इकडे एक मोठा नंदी आहे आणि त्यांच्या समोर दोरी होती. हे असं मोठं मंदिर आहे. भाई भीती वाटते रे या टायमिंगला यायला. देवाचं मंदिर आहे. चालतंय. अच्छा अच्छा चला बाई या मंदिरात फटाफट दर्शन करतोय. बंद होते मंदिर. भाग पिया भाग पिया भाग. No, the capacity is डन. खूप असं छान आमचं दर्शन झालं हे कमी वेळेत. आम्ही फार आनंदित आहोत. 2 मिनिटात दर्शन झालंय. दरवाजा बंद पण केला त्यांनी. फक्त आमच्यासाठी त्यांनी 5 मिनिटासाठी आमचं ते पण पळत पळत आलो आम्ही. आम्ही म्हणजे मी चालत बाई 8:30 झाले आहेत. 8 वाजले आहेत सॉरी. इथे 8:30 झाले घरात. इथे मोठं नदीच. हळू 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 पाया नीट नाही पडली वाटतं. आशीर्वाद दिला त्यांनी ग. हे इकडे काढूया. ते उजेड आहे. पडेल मी. जा बाईचे फोटो काढ. पिया तू ऑलरेडी काळी आहे. लाईट आहे ना अशी उभी काय इकडे बघ. ब्लॉक मध्ये हा तू मग काय आलं. लक्षात ठेवायचं. इकडे बघ. आज रात्री मारलं. मॉडल संत होडी महाराजांची समाधी इथे. त्याच्या ह्याच्याने इथे हे मंदिर असं मोठं एवढं हे मोठं मंदिरच आहे सगळं. आणि बॅक साईडला कॉलेज आहे. इथे पूर्ण आतमध्ये फिरायचं. असे 108 शिवलिंग आहेत. चल काय आलं घाबरत आहे. हे 108 शिवलिंग इथेच आहे मेन. हे सेंटरला आहे. कुठून जायचं. इथून होतं. मम्मा मला भीती वाटते थोडी तरी आता. बंद आहे वाटतं. लाईट बंद आहे. मिस केला आम्ही. हे मस्त दिसतंय. हे फ्लॅश मार फ्लॅश. बघूया तरी जाऊन आत. आता मी ब्लॉग बंद करते थोडं. मला भीती वाटते आता. ए टॉर्च मार पिया. मला भीती. माझा फोन कोणाकडे आहे. हे बाई इथून स्टार्टिंगच आहे. इथून 108 शिवलिंगची. हे पूर्ण असं राऊंड आहे. तुझी टॉर्च आणायला पाहिजे होती. बंद केलीस. ती मी 108 बोलत होती. 108च 108च आहेत ना. 1008 आहे यार. नाही दिसणार काळोख मध्ये. तुम्ही असा फ्लॅश मारा ना कॅमेरा. लाईट आम्हाला वाटलं लाईट असेल. ही अशी मोठी मूर्ती आहे. कशी भारी दिसतात. 108 आहे. आणि ती मूर्ती मस्त वाटतंय ना. असं कॅमेरात एवढं येत नाही पण ते समोरून असं भारी वाटते ना. असं वाटतं पाठी वॉलपेपर लावलेलं आहे त्यांनी पूर्ण. हे असं इथे पूर्ण असं ते राऊंड मध्ये काहीच नाही दिसत आहे. जातोय आम्ही पण चप्पलच विसरले. आपण काळोखलं आहे. सो हा व्लॉग इथे एंड करते मी. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. यार किती काळोख आहे.